पिंजरा पिंजरा रे. ठीक आहे, मग या विषयावर मी माझ्या मम्माशी बोलते. तुझ्या मम्माची भीती घालते का मला? त्यात यशमुख आहे मी. कोणाला मी घाबरत नाही. हे तुझी थेरायचा लवकरात लवकर बंद कर. शेलारांच्या घरातले लाड ह्या घरात नाही चालायचे. हे तुला पहिला आणि शेवटचं सांगतो मी. माझ्या आणि तात्यांच्या भांडणाचं रेकॉर्डिंग याने का केलंय? चुकून झालं असेल का ठरवून केलंय? आणि केलं असेल तरी का? काही असलं तरी मला हे डिलीट केलं पाहिजे. नाही नाही नको, त्यापेक्षा मम्माला फोन करून विचारलेलं बरं. एवढ्या उशिरा? बोल ग, आता काय झालं? मम्मा, अगं मी आत्ताच वीरचा मोबाईल चेक करत होते आणि त्यात आनंदीचे फोटो पाहता पाहता माझ्या आणि तात्याच्या भांडणाचे रेकॉर्डिंग्स होते. काय? अगं मम्मा, एवढंच नाही, अशी बरीचशी रेकॉर्डिंग्स आहे त्याच्यामध्ये. मी डिलीट करू की नको याच्यासाठी फोन केला होता मी तुला. आधी तो फोन होता तिथे ठेवून दे आणि काहीही डिलीट करू नकोस. आधी बघूया तर तो या सगळ्याचा कसा वापर करतोय. माझा अंदाज बरोबर असला तर ही सगळी त्याची डिव्होर्सची तयारी चालली आहे. काय? हो नारायणी, मी तुला आधीच सांगितलं होतं, तुझा वीर खूप हुशार आहे. कारण नसताना त्याला डिवचू नको सांगितलं होतं ना. मम्मा, मी त्याला कधीही त्रास नाही दिलाय. फक्त माझा नवरा माझ्या जवळ राहावा म्हणून मी प्रयत्न करतेय. तू ज्याला प्रयत्न म्हणतेस ना, ते वीरच्या दृष्टीने कोर्टात सादर करायला पुरावे आहेत. एक लक्षात ठेवणार आहे, इतक्या प्रयासाने मिळवलेल्या नवऱ्याला मूर्खपणामुळे सहजासहजी गमावून बसशील. मग मम्मा, आपण काय करावं? आता मी सांगते ना, तेवढं नीट ऐक. तो फोन जिथे होता तिथे ठेवून दे. काहीही डिलीट करू नकोस आणि आत्ता या विषयावरती बोलता येणार नाही. इकडे ये, भेटून बोलू. कारण हे सगळं वाटतंय तितकं सोपं आणि सरळ नाहीये. ठीक आहे. सॉरी, चुकून पडला. नारायणी, तुझ्या चेहऱ्यावर जो काय साळसूतपणाचा आव आणलायस ना, तो काढून टाक. तुला अजिबात शोभत नाही तो. मी मी तुलाच बघत होते. मी मला पाहत होतीस की माझ्या मोबाईलला? वीर, काय चेक करतोयस? मी त्यातलं काय पाहिलंय की नाही बघतोस का? वाटलं नाही, मला खात्री आहे. काय खात्री आहे? आणि तुला नक्की म्हणायचंय काय? हे बघ नारायणी, मला बरंच काही म्हणायचंय आणि वेळ आली ना की मी ते सगळं म्हणेन. वेळ आल्यावर नको, आत्ताच्या आत्ता बोल. नारायणी, चालू लागायचं इकडनं. उगाच माझं डोकं फिरवलंस ना तर माझ्या पेचात सापडशील आणि चालू लाग.
चालू लाग. नारायणी नक्कीच काहीतरी करत होती, पण काय केलं असेल तिने? कारण माझ्या मोबाईल मधला कुठलाच डेटा डिलीट झालेला नाहीये. याचे दोनच अर्थ असू शकतात. एक तर तिने काहीच पाहिलेलं नसणार, किंवा पाहून सुद्धा काहीही डिलीट केलेलं नसणार. आणि जर ती असं वागत असेल तर कदाचित तिला माझी चाल कळली आहे. नोकर चाकरांनी पायरी ओळखून वागावा. पूजेचा मान खानदानी असतो. मॅम, पूजेसाठी नव्हते चालले, तुमच्याच पूजेचं ताट. बस. आणि काय ग, तू अजून इथे काय करतेस? हा, काल मोठ्या बढाया मारत होतीस, मी निघून जाणार आहे, मला इथे राहायचंच नाहीये. मग थांबलीस का सकाळ झाल्यावरती विसरलीस सगळं? तो सुंदर, त्याला सुद्धा बरोबर घेऊन जा. पुष्कळ झाला वाड्याचा फुकटचा पाहुणचार. तो गेलाय वाडा सोडून. चांगलंच झालं. पण तू इथे काय आहेस? का तुला ठेवून गेलाय वाड्याची रखवालदारी करायला? थोडा जरी स्वाभिमान असेल ना तर निघून जाशील इथून. आणि काळजी करू नकोस, कुठल्या तरी फळावरती जा आणि बैठकीची लावणी सुरू कर. नाहीतरी पुरुषांना भुलवण्याचं कसब आहेच तुझ्या. ती अजून इथंच आहे का? नारायणी, नोकर चाकरांच्या तोंडी लागून वेळ वाया घालवू नकोस. वाच. नारायणी, काल आपलं बोलणं झाल्यावरती मी खूप विचार केला. वीर आपल्या विरुद्ध मोठा डाव खेळतोय. तुला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न आहे त्याचा. मम्मा, मी वीरला सहजासहजी डिवोर्स देणार नाहीये. हे सगळं वाटतंय तितकं सोपं आणि सरळ नाहीये. तो तात्या फक्त नीच आहे, पण वीर महाचालाक आहे. मम्मा, वीर कसाही असला तरी मला हवाय. मी त्याला बदलेन. मग तूच मला म्हणाली होतीस ना की जर वीरला बदलायचं असेल तर तुला तुझा मूळ स्वभाव बाजूला ठेवावा लागेल. मी तसं वागायला तयार आहे. तू काळजी करू नकोस, मी बघते काय करता येत आहे. तू नक्कीच कुणाच्या तरी सल्ल्यावरून किंवा सांगण्यावरून हे सगळं करत असेल. आपण एक काम करूया, मी आपल्या वकिलांना फोन करते, त्यांना विचारते आपण पुढे काय करू शकतो ते. आनंदी, तुझ्या डोक्यावर परिणाम तर नाही ना झालाय? हो, माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. तुला काय करायचं ते करून घे. माझ्याशी बोलणं बंद करायचं असेल ना ते बी कर. पण मी काय म्हणतो, एवढा त्रास आपल्या स्वतःलाच होणार आहे, मग आधी एवढं चांगलं वागायचंच का? जगातली समधीच माणसं अप्पलपोटी वागायला लागली ना पंढऱ्या, तर जग पुढे कसं काय जाणार? तू जगाचा नाही स्वतःचा विचार कर. मला नाही करता येत स्वतःचा विचार. मग बस अशीच आयुष्यभर रडत. हा, कुठे चालली आहेस? सांगितलं ना, मला जगाचा कंटाळा आलाय. माझा तर नाही ना आलाय, मग मला सांगून जा कुठे चालली आहेस? डोसकं शांत करायला चाललीये देवळात. बघणार नाही तर त्या देवाच्या इथंच डोसकं आपटून जीव देणार आहे मी. आनंदे, आनंदे, हा बोला ईर दादा. पंढरी, आनंदीला फोन दे ना जरा.
ती गेलीये बाहेर आणि तिच्याशी बोलायला चाल आणि स्वतः शिव्या खाल हा. चालतील, तिच्या शिव्याही चालतील मला. निदान त्यानिमित्ताने माझ्याशी बोलेल तरी ना ती. दे तिला. अहो ती बाहेर गेलीये म्हणजे देवळात गेलीये ती, डोकं शांत करायला गेलीये हा. या मच्छिंद्र साहेब, तुम्ही जसं सांगितलं होतं अगदी तसंच व्हील तयार झालेलं आहे. सर, एक मोठं काम झालं म्हणायचं. नाही, अजून नाही. अहो त्याच्यावर अजून तुमच्या सह्या बाकी आहेत. घ्या. मला वाटतं मच्छिंद्र साहेब, या व्हीलचं एकदा सगळ्यांच्या समोर वाचन व्हावं. म्हणजे काय आहे, कोणाच्याही मनात उगाचच शंका नको, नाही का? नक्कीच. माझ्या मनात नेमकं काय ते सगळ्यांना कळलंच पाहिजे. गोरख, मला वाटतं तू सगळ्यांना बोलवून आणावंस. हेगडे साहेब सगळ्यांसमोरच या मृत्यूपत्राचं वाचन करतील. चालेल. या गावानं एकदम मला मोठंच करून टाकलं. ज्याला घाबरून माणसं आयुष्यभर पळत राहते, ते समद या गावानं मला याच वयात दाखवलं. या गावातून बाहेर पडल्याशिवाय काय ही 7.5 संपायची नाही. माझ्यासाठी हे गाव नाही, एक भला मोठा पिंजरा आहे. आनंदी कुठे आहे? ती देवळात गेलीये. दादा वाट बघतोय. दादा, मी जातो ना. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आनंदी, आज एकटीच उभी आहेस? का अडचण आहे? ना, अडचण काय नाही. हे परवानगी असेल तर माफी मागायची होती. मागू? नको, ठीक आहे. नाही, ठीक 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 नाहीये. मी आजपर्यंत जे बी काही वागलो तुझ्याशी बरोबर नव्हतं, ठीक नव्हतं ते. आय 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 एम सॉरी. एक विचारू का? किती शिकलास तू? हे आता कौतुक कोण विचारतेस का टिंगल म्हणून? नाही, सहजच विचारलं. 12वी पास आहे. काय? 5 वेळा 12वी दिली, 6व्यांदा दिली तेव्हा पास झालो. अगं माझ्यामुळे तर तू या गावात आली. मी पास झालो म्हणून माझ्या बापानं तमाशा मागवला ना. अच्छा, म्हणजे तूच तो योग पुरुष ज्याने माझ्या नशिबात हे गाव टाकलं. प्रायश्चित करायचं मला आनंदी. म्हणजे
अरे तू काय करतोयस? लहानपणी आई म्हणायची की काही चुकलं मागलं तर समोरच्याच्या पाया पडून मोकळं व्हायचं, माफी मागायची. अरे पण लहानपणी ना, आता तू मोठा झालाय. पण अक्कल आता आली ना, म्हणून आता माफी मागतोय. करशील ना माफ आनंदी? ठीक आहे, माफ केलंस? केलं माफ. तू लय भारी आहेस आनंदी. आणि नारायणी बहिणी तुझी सावत्र बहीण आहे ना? दादानी सांगितलं तसं. लंगड्या गोड्यासारखा उभा नको राहू नुसता. जरा काय करतोय बघ. का आयुष्यभर ही कामं मी करायची? पंढऱ्या, आनंदी कुठे? ती देवळात गेलीये. काहीतरी महत्वाचं काम असेल ना, आणि ही नेमकी जागेवर नसते. मी जाऊन बोलवून आणू का तिला? आता तू चालत जाणार कधी आणि तिला घेऊन येणार कधी? अरे दादा वाट बघ. दादा, मी जातो ना. त्याच्याशी इतकं चांगलं वाग की तुझ्या चांगुलपणाचा त्याला त्रास व्हायला लागला पाहिजे. त्या त्रासातून त्याची चिडचिड होईल आणि मग तो तुझ्याशी वाईट वागायला लागेल. आणि तो वाईट वागायला लागला ना की ते तू रेकॉर्ड कर. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. मी जातो ना. हो काय, जाऊन तर गाडीत तर घालून आणायचंय आपल्या. कसला विचार करताय? नाही, तू नको. मी का नको? विश्वास नाही का? दादा, या घरचं मीठ खाल्लंय मी. कुणाशी कसं वागायचं मला चांगलं कळतं. नाही नाही, विश्वास असेल तर जातो, नाही तर राहू द्या. ठीक आहे, जा लवकर जा आणि घेऊन ये तिला. तर तिला म्हणावं महत्वाचं काम आहे, लवकर चल. अजिबात काळजी करू नका. पंढरी, एक काम कर, अक्काला आणि नागनाथला जाऊन सांग की दादाने त्याच्या खोलीत पटकन बोलवलंय. लवकर या. वकील साहेब, कायदा कसा फिरवायचा आहे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही फक्त मला एवढंच सांगा की वीर त्या रेकॉर्डिंगचा उपयोग पुरावा म्हणून करू शकतो का कोर्टात? बर, अच्छा, ठीक आहे, थँक्यू. मग काय म्हणाले? नाही, वकिलांनी स्पष्टपणे सांगितलंय की वीर त्या रेकॉर्डिंगचा उपयोग पुरावा म्हणून कोर्टात करू शकणार नाही. पण एखाद्या हुशार वकिलासाठी तो भांडायला मुद्दा असू शकतो. मग आपण एक काम करू, ते रेकॉर्डिंग डिलीट करून टाकूया. नाही, तसं केलं तर वीरला सुगावं लागेल आणि तसं होऊ द्यायचं नाहीये. नारायणी, आपलं ठरलं होतं अगदी त्याचप्रमाणे तू वीरशी चांगलं वागणार आहेस, कळलं? त्यांनी अरे केलं तर तू अहो करायचंस, कारे केलं तर काहो करायचंस. त्याच्याशी इतकं चांगलं वाग की तुझ्या चांगुलपणाचा त्याला त्रास व्हायला लागला पाहिजे. त्या त्रासातून त्याची चिडचिड होईल आणि मग तो तुझ्याशी वाईट वागायला लागेल. आणि तो वाईट वागायला लागला ना की ते तू रेकॉर्ड कर. पण या सगळ्यात आम्ही दूर होऊ. बच्चा, संसार मोडण्यापेक्षा संसार टिकवण्यावर कायदा जास्त विश्वास ठेवतो. आणि तूच मला सांग ना, वीरकडे तुझ्या विरुद्ध जर का काही ठोस पुरावाच नसेल तर तो कोर्टात काय सिद्ध करणार आहे? जोपर्यंत तुझ्याकडून वीरला डिव्होर्स मिळत नाही तोपर्यंत तो त्या पोरीशी लग्न करू शकत नाही.
घंटमय नारायणी, तुझा संसार टिकवणं आता सर्वस्वी तुझ्या हातात आहे. अक्कासाहेब, बाहेर हेगडे वकील आलेत, त्यासाठी गोरखदादांनी तुम्हाला मोठ्या साहेबांच्या खोलीत बोलवलंय. तुझा